तर बातमी आहे पंढरीच्या वारीशी। तुकोबांच्या पालखीनं अवघड वळणाचा रोटी घाट आता सर केलेला आहे। रोटी घाटातून तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। विठुरायाच्या भेटीसाठी वैष्णवांचा मेळावा हा आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय। रोटी घाटातली ड्रोन दृश्य सध्या TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली तुम्ही पाहताय। तर रोटी घाटातली ही अतिशय विहंगम आणि नयनरम्य अशी दृश्य। वारकऱ्यांचा मेळा आता आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी अगदी आतुर झालाय। त्याच्यामुळे खास खळग्यांची वाटावरणांची पर्वा न करता सगळे वारकरी हे आपल्या विठुरायाकडे धाव घेत आहेत। संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आपण पाहतोय की या ठिकाणी अवघड वळणाचा रोटी घाट जो आहे तो सर केलेला आहे। वारकरी ज्यावेळेस घाटामध्ये येतात त्यावेळेस आपण पाहतोय की एकच धावा जो आहे तो वारकऱ्यांकडून केला जातो। जवळपास 6 बैलजोडी ज्या आहेत ती या घाटामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीला जोडली जातात आणि आपण पाहतोय की लाखो वैष्णवांचा मेळा जो आहे तो रोटी घाटातून पुढे आता बारामती तालुक्याच्या दिशेने प्रस्थान ठेवताना पाहायला मिळतोय। संत तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस देहूतून प्रस्थान ठेवते त्यावेळेस खरं तर या मार्गावरचा अवघड घाट म्हणून हा रोटी घाट जो आहे तो ओळखला जातो। आणि या घाटामध्ये आल्यानंतर आपण पाहतोय की वारकऱ्यांच्या उत्साहाला आनंदाला या ठिकाणी पारावार उरलेला नाही, कारण रोटी घाट सर केल्यानंतर अवघड वळणाचा मार्ग जो आहे तो सर होतो अशा पद्धतीची भावना जी आहे ते वारकऱ्यांचे होते। आपण पाहतोय की संत तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस या ठिकाणी घाटामध्ये येते त्यावेळेस हा नयनरम्य असा सोहळा पाहण्यासाठी घाटाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली असते। प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी वाटतं की वारीच्या वाटेवरती असणारा हा अवघड वळणाचा घाट जो आहे ज्यावेळेस पालखी खरं तर रोटी घाटामध्ये येते हा सोहळा जो आहे तो आपल्या डोळ्यामध्ये अनुभवा आणि त्यानंतर पालखीच्या सोबत पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवा। आपण पाहतोय की संत तुकाराम महाराजांची पालखी ही रोटी घाटामध्ये आलेली आहे आणि अवघड चरणाचा घाट जो आहे तो सध्या आता पालखीने सर करायला सुरुवात केलेली आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, रोटी घाट।